हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आता जस्ट आवरले मी सगळं, घरातली कामं हे ते आवरून तयार झाले, कारण दिवसभर मला असंच तयार राहायला आवडतं. सध्या म्हणजे बाहेर जाणं खूप झालं. पूजा झाली चाळीची, तो व्हिडिओ मी पुढे अटॅच करते आणि त्याच्यासोबतच गावी पण जाऊन आले. काही गोष्टींसाठी सचिनने मला अचानक जावं लागलं. म्हणजे आम्ही शनिवारी रात्री पूजा झाल्यानंतर रविवारी सकाळी निघालो आणि सोमवारी संध्याकाळी आम्ही मुंबईमध्ये इथे हजर झालो. आणि आल्यानंतर आता मी असंच साड्या वगैरे सगळ्या व्यवस्थित नीट ठेवत होते, कारण आपल्या सिल्कच्या साड्यांना आपल्याला काळजी खूप घ्यावी लागते. आणि प्लस माझी सगळ्यात महागडी साडी कोणती आत्तापर्यंतची, कारण एवढ्या साड्या तुम्ही कलेक्शन बघितलं आहे आणि मी नवीन नवीन कलेक्शन पेजवरती पण आणते. तर ती साडी कोणती आहे ती मी ही आहे, ब्रँड आहे तनायरा म्हणून, तर तिथे मी घेतली होती. ती साडी आहे. आणि मी ह्या साड्यामध्ये म्हणजे ज्या सिल्कच्या साड्या आहेत त्यांचं एक सांगते, तुमच्याकडे पेपर घालून ठेवा, जेणेकरून यांना घडी पडत नाही आणि एकामेकावर ठेवण्यापेक्षा हँगरला अडकवलेलं बरं. आणि हँगर असे ना रोल असलेले घ्यायचे, एकदम पातळ हे असलेले नाही घ्यायचे, कारण त्याच्यामुळे ना घडी लवकर पडते. आणि रोल असलेल्या हँगरमुळे कसं की व्यवस्थित त्या साड्यांना प्रॉपर त्या राहतात त्याच्यावरती. आता ही साडी मी ड्राय क्लिनिंग त्या दिवशी नेसलेली जेव्हा साखरपुड्याला, त्याच्यानंतर मी ड्राय क्लिनिंग करून व्यवस्थित ठेवून दिले, कारण त्या दिवशी पूर्ण दिवस वापरलेली. 1-2 तासासाठी जर वापरलं तर मग मी काय करते, बाहेर काढते आणि अशी थोडासा वेळ सुकवते आणि ठेवते. तर ही ती साडी होती, साईडला फोटो दाखवते मी. ही हँडलूम बनारसी साडी आहे. त्याच्यावरचे बुट्टे आणि हे जे डिझाईन आहे, काठाचं डिझाईन, हे पाठीमागच्या साईडून. त्याचा पदर खूप छान आहे. आज अभिषेकचा साखरपुडा त्याचा पण होता आणि लग्नाची ॲनिव्हर्सरी पण होती. मग सचिन बोलले की दोन्हींचं मिळून तुला एक मी हे देतो, कारण तुला आवडतील ती घे, दोन्हींमध्ये वेगवेगळ्या नाही. म्हटलं ठीक आहे. आणि बघूया तर म्हटलं, आणि एकदम पुतळ्याला दिसली, म्हटलं ती काढा साडी आवडली, पटकन घेतली. त्याची प्राईस होती त्यावेळी 27,000 रुपये. पण जर आपला बर्थ मंथ चालू असेल, बर्थडे मंथ आणि किंवा ॲनिव्हर्सरी मंथ असेल, तर त्याच्यामध्ये त्यांनी डिस्काउंटमध्ये देत होतं. तेव्हा मलाही 24,000ला पण साडी पडली होती. पण इतकी भारी आहे ना साडी, जशी ग्लेज आहे त्याच्याने खूप सुंदर उठून दिसते ही साडी. तरी मी अशीच ठेवली. आणि इथे आता हे बघा, मी वर्षभर असं ठेवल्यामुळे थोडंसं त्याला गोल हे पडलं आहे, नाहीतर जर चपटं असतं ना तर मग ते खूप मोठं असं पडलं असतं. ही ती साडी आहे. पूजेचा हे पण झाला आता कार्यक्रम, आणि गावी पण जाऊन आले. आता गावी थंडी आहे, इथे उन्हाळा आहे. इथे गरमी स्टार्ट झाली. गावी आता बघितलं ना थोडी थंडी आहे. तर आपलं काय होतं, सगळ्यात अफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती होतं. नेहमी मी सांगते, मी रिझन एकाचसाठी सांगते की तुम्ही बाकीचे प्रोडक्ट तरी माहीत नाही, पण ॲटलिस्ट डर्मॅटॉलॉजिस्टकडून तर तुम्ही जे स्किन कन्सर्न कव्हर करावं, जे माझं झालेलं आहे. इथे फरक तुम्ही बघताय, म्हणजे लिटरली ड्रास्टिक चेंज होतं. स्टार्टिंगला मी यूट्यूब स्टार्ट करताना माझ्या स्किनची हालत, जर कुणी नवीन म्हणजे अगोदरपासून बघत असेल त्यांना माहीत आहे, जे प्रोडक्ट आपण सजेस्ट वापरतो ना उन्हाळा, तर ते पावसाळ्यात सूट होत नाही, पावसाळ्यात हिवाळ्यात जात नाही. आपली स्किन ऋतुमानानुसार चेंज होत राहते. जसे आपण पदार्थसुद्धा खातो त्याचा पण इफेक्ट दिसतो चेहऱ्यावरती. तर त्याच्यासाठीच जेव्हा तुम्ही चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टला विचारता, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळतात की तुमचा नेमका स्किनचा प्रॉब्लेम काय आणि त्याच्यासाठी कोणते प्रोडक्ट तुम्ही यूज केले पाहिजेत. बाजारात खूप सारे प्रोडक्ट आहेत जे तुम्हाला सूट झाले तर बेस्टच, आणि सूट नाही झाले तर काय करणार. नवीन जे लोक असतात त्यांना स्किन केअर 25-26पर्यंत आपलं छान स्किन केअर हे होतं, आपल्याला कुठले प्रॉब्लेम्स येत नाहीत. इव्हन 30पर्यंत पण येत नाहीत, कारण का आपली छान बॉडी सेल्फ जनरेट करत असते, सगळ्या गोष्टी आपल्याला सूट होत असतात. पण आफ्टर 30 पूर्ण शरीर म्हणजे सगळ्या गोष्टी, कॅल्शियमपासून सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होत जातात. त्यात आपले हॉर्मोन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. मग स्किन आपली नेहमी, कुणी काही म्हणा, आपल्याला स्किनला चांगलं दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. आपली स्किन फ्लॉलेस असावी, कुठले डाग नसावेत, कुठले स्कार्स नसावेत, पिंपल्स नसावेत. हे कुणीही कितीही म्हटलं माझी स्किन खूप छान आहे आणि माझी अशीच आहे जन्मतापासून असे, पण नंतर ते होतात, प्रॉब्लेम होतात म्हणजे होतात. कारण जसं वय वाढतं तसे ते इश्यूज दिसू लागतात. पण आपण त्या गोष्टींना खूप छान ठेवू शकतो. म्हणजे जरी रिंकल्स वगैरे पडले तरी ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण फ्लॉलेस ठेवणं, स्किन डाग रहित ठेवणे, ह्या तरी गोष्टी आपण करू शकतो. मग त्याच्यासाठी चांगला डर्मॅटॉलॉजिस्ट असणं गरजेचं आहे. आणि क्युअर स्किनमध्ये मला मिळाले, कारण माझे स्किन कन्सर्न होते एकतर स्कार्स आणि एकतर पिंपल्स, तर ते कव्हर व्हायला मदत झाली पहिली गोष्ट. बाकी काही एवढे इश्यू राहिले ना, आता बऱ्यापैकी ते कमी झालेत, म्हणून मी हे सजेस्ट करते. तिथे तुम्हाला सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट मिळतात. लिंक मी दिलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा. तिथून तुम्ही हाऊस क्वीन 100 हा कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळून जाईल. प्रोडक्ट किटचे फक्त पैसे द्यावे लागतात, बाकी तुमचा फॉलोअप, तुम्ही डॉक्टरांशी केलेलं चॅट, ह्या सगळ्या गोष्टी फ्री
ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही तुमच्या भाषेमध्ये करू शकता. AI द्वारे तुमचं स्किन ॲनालिसिस केलं जातं, तुम्ही त्याचा रेकॉर्ड बघू शकता. त्यासोबत तुमची स्किन किती इम्प्रूव्हमेंट होते, डॉक्टरांशी फॉलोअप घेतला जातो. डॉक्टर ते दर महिन्याला तुम्ही विचारू शकता त्यांना की हे असं आहे, अशा गोष्टी होतात, पाहिजे तर प्रोडक्ट चेंज पण करून दिले जातात. तुम्हाला अजून गोष्टी डाएट टिप्स सजेस्ट केल्या जातात. सगळ्या गोष्टी क्युअर स्किनमध्ये. तिथे तुम्हाला कुठेही म्हणजे बाहेर गेलं तर तुम्हाला पैसे वगैरे द्यावे लागतात, तुम्हाला रांग लावावी लागते, तुम्हाला वेळ काढावा लागतो स्पेशली. पण इथे तुम्ही घर बसल्या म्हणजे जिथे कुठे बसलेलं असेल, अगदी फिरायला सुद्धा गेला, कुठेही म्हणजे बसमध्ये असू दे, तुम्ही कुठल्याही रांगेमध्ये जरी उभे असलं तरी ह्या गोष्टी तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता. सो डिटेल्स दिलेले आहेत, चेकआउट करायला विसरू नका. आणि आता मी जो व्लॉग आहे माझा शूट केलेला तर तुम्ही ॲड करते पुढे. महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, गणपती गजानन महाराज की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची साईची सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजन, ज्याचा आवाज कदाचित तुम्हाला ऐकू येत असेल. आणि तयार तर व्हायचं आहे, पण मी आज हेअरस्टाईल करायला सोनूकडे जाणार आहे, कारण एवढा वेळ मला मिळाला नाही. आम्ही बाहेर गेलो होतो आणि खूप गडबड होते. आणि हे केस असे सिल्की आहेत, आणि त्याच्यामुळे ती जर हेअरस्टाईल पक्की करायची असेल तर ते खूप पिना लावावं लागतात. आणि मला आता ते वैताग आला तेवढं सगळं करायचं. पण पूजा आहे म्हणून मग तर नंतर जा, पूजा आहे म्हणून ठीक आहे म्हटलं. अरे नुसतं माझं काय ऐकत नाही, नुसतं दंगा, नुसतं बाहेर जाणं सुरू आहे. मी निशाताईंच्याकडून ना त्यांच्याकडे गेले होते, म्हणजे मठात गेले होते आज. तर तिथून हे त्यांनी चंपाकळी मला दिले, आणि प्लस ते इथे वरती दिसतात ना, तर ते लाडू दिलेत, ज्याच्यात म्हणजे ड्रायफ्रूट लाडू वगैरे जे बनवून घेतलेत. खूप मस्त आहे. निशाताईंच्याकडचे जे पदार्थ असतात ना खूप सुंदर असतात. मी जे काय बनवून सांगेन की हे हवं आहे ते हवं आहे, लगेच पाठवून देतात त्या. आता साडी कुठली नेसायची काही नक्की नाही, पण कारण मला ब्लाऊज वेळेवर मिळत नव्हता, कारण माझे जे टेलर आहे त्यांच्या पण घरी लग्नाचं वगैरे सुरू होतं, आणि मला एक साडी जी नेसायची होती त्यावरचा ब्लाऊज लवकर हवा होता, पण ते पॉसिबल होत नव्हतं. पण माझी दुसरी एक मैत्रीण आहे, तिच्याकडून बनवून घेतला. असं पकडाव. हा ब्लाऊज, तिचं पेज मी मेन्शन करते, पूजा, तिनं काही ब्लाऊज माझे डिझाईन केलं छान हे करून. आणि पाठीमागेशी चंद्रकोरचे डिझाईन दिले ते ना, ज्याच्यावरती ना हा पदराचा भाग आहे आणि असा चंद्रबुट्टा आहे. हे नेसल्यानंतर मी आता दाखवते साडी. पहिले हे तयार होऊन येते, दम लागलाय मला आता. गजरा आणायचं हे विसरले, त्यामुळे हा जो गजरा आहे कपड्याचा बनवलेला, आणि हा तर हे दोन मी यूज करणार आहे. बघूया सोनू कुठला यूज करूया म्हणते, आणि याचे लिंक मी देईन, कारण हे बरं पडते. कारण आता गजरे पण खूप महाग झालेत, तसे एकदम सिंगल घ्यायला 30-40 रुपये हात आहे इकडे. चल जाऊन या सोनूकडे. छानपैकी हेअरस्टाईल केलेला आहे. तयार झाले, आणि ही खास साडी चंद्रमा कलेक्शन मधली मून बुट्टा असलेली चंद्रबुट्टा, आणि बाहेर जाऊन पाय पडून ॲज युजल साईडच्या ताई आणि मी दोघींचं पण सेम मॅचिंग झालं. हेअरस्टाईल पण मॅचिंग झाली, ठरवून केलंच नव्हतं, आणि साडीचा कलर पण मॅचिंग झाला. बाहेर गेल्यावर मी दाखवतेच. आता पूजा सुरू आहे, हे सुरू आहे इकडच्या साईडला, बाहेर नाही तसं बघे ती साईड, ही समोर. काय कसं वाटतं? आणि आता बाहेर चाललोय सगळे. भजन सुरू आहे, त्यानंतर जेवण होईल. कार्यक्रमचं बघूया, कारण कसं काय मॅनेज केलं, कारण ह्या वर्षी थोडं चाळीमध्ये थोडासा दुखवटा होता, त्यामुळे बऱ्यापैकी नॉर्मल पद्धतीनं साजरं करणं सुरू आहे. आत्ता पडदे आलेत आमचे साईज कमी करून, तर ते सचिन लावावं लागलं. आपल्या कांजूर विभागातील कार्यक्रम आमदार
सुनील जॉन राहुल साहेब. उपस्थित झाले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी चार श्रीफळ होत आहे. भाऊला विनंती आहे की भाऊ आपण सर्व नागरिकांना शुभेच्छा. खास करून महिलांचं अभिनंदन करतो की त्यांनी एका निष्ठावंत चांगल्या बाईला या ठिकाणी नगरसेवक म्हणून आपण जिंकून दिलेला आहे. त्यांनी तो आता आयुष्य सर्वांचा प्रभाव म्हणतो. म्हणून सर स्वतः एक आपल्या सगळे सुख राहू द्या, सगळ्यांचं दिवस पूर्ण होऊ द्या. काय म्हणजे तुम्ही तर तुमचा अधिकार आहे. मला कुठला जिल्हा कुठला वगैरे एकत्र आहोत. आपण कधी हात मिळा तर हजारही बोलू सांगतो. धन्यवाद. पूजा इथे जेव्हा चाळीमध्ये सुरू होतं तेव्हा सगळेच पॉलिटिशियन भेट देऊन जातात. आता ह्या नवनिर्वाचित नगरसेविका श्वेताताई पावसकर ह्या सुद्धा आल्या होत्या. त्यानंतर मुलांचे डान्स सुरू झाले आणि काहीच मुलांनी या बसवलं नव्हतं अगोदर, कारण काही प्लॅनिंग नव्हती की ह्यावेळी डान्स वगैरे करायचे. पण राहू देत म्हटलं, मुलांचं हिरमोड व्हायला नको. त्यामुळे मुलांनी जे काही होतं त्यांना येत होतं तर ते सादर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर जसे कोणी सगळे बसलेले जेवण वगैरे मस्त एन्जॉय करते ते आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. चला कसं पण कोणी पण करा तुम्ही काही करा कारण आणलं पसंत होता मी पसंत रेड ब्लड ब्लॅक बर्ड रेड ब्लड ब्लॅक बर्ड रेड ब्लड ब्लॅक बर्ड रेड ब्लड ब्लॅक रेड ब्लड ब्लॅक बर्ड रेड ब्लड ब्लॅक ब्लड ब्लॅक बर्ड रेड 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 ब्लड
ब्लॅक बर्ड रेड ब्लड ब्लॅक बर्ड रेड ब्लड चला बस करा. ब्लॅक बर्ड रेड ब्लड 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 वा वा. Blackbird red blood. 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 थांबणारच नाही हे. या कोवाडला पोचतील. Blackbird red blood. Blackbird red blood. ब्लॅक बर्ड रेड बर्ड ब्लॅक बर्ड रेड बर्ड. Blackbird red blood. Blackbird red blood. ब्लर ब्लर नाही बोला ब्लर बोलले. Blackbird. Black bird, जीभ लपलपाई. Blackbird red bird. 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 असं ना Blackbird red bird. Blackbird red bird. Blackbird red bird. Blackbird red bird. जीभ लपलाय. गडबड गडबड गडबड. ओ तुमच्या नवऱ्यानेच गेम सांगितला लवकर या आता. काय बोलायचं. बर्ड चुकतं. Black bird, red bird. पहिला डाव भूताचा. Black bird, red bird. Black bird, red bird. Black bird, red bird. Black bird, red. रडबड. Blackbird, red bird. 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 बस. आणि 2 वाजले झोपायला आणि मी एवढं तिथून मध्ये मध्ये 2-3 वेळा उठून यायचा प्रयत्न करत होते कारण लवकर उठायचं होतं दुसऱ्या दिवशी पण काही सोडत नव्हते आणि आम्हाला रील करायचं होतं. आम्ही रीलसाठी प्रॅक्टिस पण केलेली पण नंतर असं झालं ना की वेळ म्हणजे सगळ्या गोष्टी धावपळ व्हायला लागली आणि राहिलाच आमचा रील करायचा. पण नेक्स्ट म्हटलं आपण तो करायचा आहे सगळ्यांनी म्हणून तर तो करूया. तो केल्यानंतर परत मी अपलोड करेनच. सो व्हिडिओ असा होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा. स्वस्त राहा आणि छान छान आयुष्य जगा. मनातल्या सगळ्या ज्या छान गोष्टी आहेत त्या करा आणि सगळ्यांना आशीर्वाद द्या. सगळ्यांचे आशीर्वाद घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय.